एषसुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं से पुण्यतीर्थयरे ससौव सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नानदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं सहनं गणहराणम् अज्जावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाण समं समासेज्य उपसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथामध्ये चरणानुयोग चुलिका अंतर्गत आज चरण मीमांसा आपण बघतो आहे आणि कालपर्यंतच्या याच्यामध्ये आपण बघितलं की अपवाद निरपेक्ष उत्सर्ग मार्ग हाही श्रेयस्कर नाही आणि उत्सर्ग निरपेक्ष अपवाद देखील श्रेयस्कर नाही. जे चाणाक्ष कुशल आणि व्यवहारज्ञ असे मुनी असतात, श्रमण असतात, ते आपल्या शक्तीची सामर्थ्याची योग्य शहानिशा करून देश काल परिस्थितीनुसार कशा प्रकारे वर्तणूक ठेवावी याचा समन्वय जीवनामध्ये साधतात आणि उत्सर्ग मार्ग आणि अपवाद मार्ग यांचं सामंजस्य जीवनात प्रस्थापित करतात. वास्तविकतः हे दोनही मार्ग एकमेकांना पूरक आहे. जेव्हा शक्ती आहे त्यावेळेला उत्सर्ग मार्गाचं अवलंबन केलं जातं आणि जेव्हा सामर्थ्य तोकडं पडते त्यावेळेला अपवाद मार्गाचं त्या ठिकाणी स्वीकार केला जातो. अपवादामध्ये मुनिच्छेद झालेला नाही हे महत्वाचं आहे. त्यामुळे मुनिपदार्थ कायम आहे. परंतु जशी एखादी व्यक्ती पर्वत आरोहण करते आहे आणि पर्वतावर चढत असताना जायचं तर तिचं नक्की उद्दिष्ट ठरलेलं आहे की पहिल्या टोकावर गौतम गणधराच्या टोकावर पोचायचं. पण मध्ये चालत असताना थकल्यामुळे अनेक ठिकाणी ती थांबते. परंतु याचा अर्थ असा नाही की ती पराभूत झाली किंवा जाणार नाही. ती थांबली आहे, ती 1-2 मिनिट विश्रांतीसाठी थांबलेली आहे. पण जोपर्यंत ती मार्ग बदलत नाही तोपर्यंत ती निश्चितच ध्येयाप्रत पोचणार आहे. जर मार्ग सोडून दिला तर मग मात्र पतन आहे. पण मार्ग तर तोच पकडलेला आहे आणि फक्त थोडा काळ विश्रांतीसाठी पॉज म्हणून जीवनामध्ये ती तिथे ब्रेक घेते आहे. ब्रेक घेणं हा अपवाद मार्ग आहे असं समजा आणि पुढे जायसाठी तो ब्रेक आवश्यक देखील आहे, कारण त्यांनी दुप्पट जोमानी परत ती व्यक्ती समोर जाते. म्हणून तो ब्रेक देखील कथनचित महत्वाचा म्हटला जातो. म्हणून अपवाद सापेक्ष उत्सर्ग आणि विसर्ग सापेक्ष अपवाद अशी यांची मैत्री सदैव जीवनामध्ये ठेवायला पाहिजे. आमच्या बाबतीमध्ये देखील अशाच तऱ्हेचा आम्हाला त्या ठिकाणी उत्सर्ग मार्ग म्हणजे नियम आणि अपवाद यांचं सामंजस्य जीवनात प्रस्थापित करायचंय. एखाद्या दिवशी आम्हाला बिलकुल वेळ नाही, त्या दिवशी आम्ही पूर्ण एंगेज आहोत आणि आम्हाला जे दैनंदिन स्तवन पूजा करायची त्याला आम्हाला करता येत नाही. त्या दिवशी करता येत नाही तो अपवाद मार्ग समजायचा. पण याचा अर्थ आम्ही दुसऱ्या दिवशी त्या गोष्टीला तिलांजली द्यायची असं होत नाही. दुसऱ्या दिवशी दुप्पट जोमाने काल मी करू नाही शकलो त्याचं प्रायश्चित्त म्हणून आणखी एखादं जास्तीचं काहीतरी करून आम्ही अशा तऱ्हेने नियम आणि अपवाद यांची मैत्री जीवनामध्ये ठेवू शकतो. आम्हाला ग्रंथ अभ्यासायचा आहे हा स्वतःसाठी,
जरी श्रामान्याचं वर्णन या ठिकाणी असलं तरी आमच्या जीवनात देखील आम्हाला त्या गाथा लावता यायला पाहिजे. अशा प्रकारे पाहिल्यानंतर आता हा जो आचरण अधिकार आहे याच्यामधला याची कलश रूपाने सांगता आचार्य अमृतचंद्र देव करत आहे आणि कलश यावेळेला ठेवलेला आहे. कलश पहा. इत्तेव चरण पुराण पुरुषेर्जुष्टं विशिष्टादरेर उत्सर्गात अपवादतश्च विचरवहि पृथक् भूमिका आक्रम्य क्रमतो निवृत्तिमतुलां कृत्वा यति सर्वत चित्सामान्य विशेष भासिनी निज द्रव्ये करोतु स्थितिं. परत पहा. इत्तेव चरण पुराण पुरुषेर जुष्टं विशिष्टादरे उत्सर्गात अपवादतश्च विचर वह्नि पृथक् भूमिका आक्रम्य क्रमतो निवृत्तिमतुलां कृत्वा यति सर्वत चित्सामान्य विशेष भासिनी निज द्रव्ये करोतु स्थितिं. यावर लिहितात की ज्याप्रमाणे विशेष आदर प्राप्त पुराण पुरुषांनी, जे अनेक तऱ्हेचे पुराण पुरुष ज्यांच्या नावावर पुराण ग्रंथ रचल्या गेली, जसं जीवनधर चरित्र, वरांग चरित्र किंवा महापुराणामध्ये अनेक तऱ्हेचे पात्र त्या ठिकाणी अंतर्भूत करून त्यांचं चरित्र वर्णन केल्या गेलेलं आहे. असे विशेष आदर प्राप्त, जसं राम असेल, आणखी अनेक तऱ्हेचे असे चरित्र पुरुष होऊन गेले विशेष आदर प्राप्त या पुरुषांनी सेवित आणि उत्सर्ग आणि अपवाद द्वारा अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये व्याप्त चरित्र प्राप्त करून त्यांच्याही जीवनामध्ये ज्या वेळेला ते मोक्ष मार्गावर आरूढ झाले त्यावेळेला त्यांना देखील अनेक वेळेला अपवाद सापेक्ष उत्सर्ग आणि विसर्ग सापेक्ष अपवाद स्वीकारावा लागलेला आहे. त्यांचं चरित्र जर आम्ही उघडून वाचलं तर त्या चरित्रापासून आम्हाला प्रेरणा मिळून कशा तऱ्हेने जीवनामध्ये सामान्य पदाची ही धुरा आहे ही आम्हाला खांद्यावर घेता येईल याचं मार्गदर्शन मिळू शकतं. म्हणजे ते चरित्र ग्रंथ हे दीपस्तंभाप्रमाणे आम्हाला उपयोगी पडतात. कारण महापुरुषांची चरित्र आम्ही तशासाठी वाचत असतो की त्यांच्या जीवनात काय कठीण प्रसंग आले आणि आमच्या जीवनात कसे प्रसंग येत आहे, त्यांनी कसे समस्याचं निराकरण केलं आणि आम्ही कशा प्रकारे ते करायला पाहिजे ही प्रेरणाच आम्हाला त्यांच्यापासून मिळत असते. म्हणून त्या भूमिकांमध्ये ते कसे जगले, त्यांनी कसा विचार केला आणि त्या समस्यांचं योग्य असं निराकरण देखील त्यांनी जीवनात केलं हे आम्हाला चरित्र ग्रंथावरून समजतं. आम्ही प्रथमानुयोगाची शास्त्र महत्वाची नाही असं म्हणतो, पण रत्नकरण शावकाचार मध्ये त्यांनी म्हटलं की बोधी समाधी निधानम बोधती बोध समीचीनः, हे बोधी निधान आहे आणि म्हणून प्रथमानुयोगाचा देखील हरिवंश पुराण आहे, पद्मपुराण आहे. याच्यामध्ये जे जे काही महापुरुष आलेले आहे त्यांनी कशा रीतीने आपल्या व्रतांवरची निष्ठा कायम ठेवली आणि मोक्ष मार्गामध्ये ते आरूढ झाले याचं आम्हाला सांगोपांग विवेचन पाहायला मिळतं. म्हणून असे व्याप्त त्या चरित्रामध्ये प्राप्त करून क्रमाने अतुल निवृत्ती साधून आणि शेवटी मात्र सगळ्यांनाच मोक्षाला जायचं तर क्षपक्षेणी आरोहण करणं गरजेचंच असतं. त्यावेळेला अतुल अशा प्रकारचं निवृत्ती साधून तो एक क्षपण श्रेणीचा मार्ग जीवनामध्ये स्वीकारून यती सर्व प्रकारे चित सामान्य आणि चित विशेषाने प्रकाशमान अशा आत्मद्रव्यामध्ये स्थिरता प्राप्त करोत, अशा प्रकारची चरणानुयोगाची सांगता अमृतचंद्र आचार्यांनी कलशाद्वारे केलेली आहे. हा कलश म्हणजे संपूर्ण विषयाचा जणू निष्कर्ष सांगितलेला आहे.
म्हणजे आतापर्यंत जे काही अपवाद मार्ग सांगितला, उत्सर्ग मार्ग सांगितला, 4 तऱ्हेचे मार्ग सांगितले, अपवाद मार्ग, उत्सर्ग मार्ग, अपवाद सापेक्ष उत्सर्ग आणि उत्सर्ग सापेक्ष अपवाद. तर अशा प्रकारे यांच्यामध्ये हा मैत्री प्रस्थापित करणारा असा हा मुक्ती मार्ग आहे. याला पुराण पुरुषांनी विशेष आदरपूर्वक प्राप्त करून मुक्ती मिळविलेली आहे. आणि म्हणून यतींनी, जे श्रमण आहे त्यांनी त्यांच्याच प्रमाणे जगापासून निवृत्ती घेऊन सामान्य आणि विशेष अशा आत्मतत्वामध्ये स्थिर व्हावं, हेच या आचरणाच्या भूमिकेचं, चरणानुयोग चूलिकेचं सार आहे. आणि याशिवाय जे जे काही अनादिकालापासून आम्ही जीवनामध्ये भोगत आलो आहे ते सगळं संसार रूप आहे, असार आहे. आम्हाला आता सार तत्व उपलब्ध झालेलं आहे. अशा प्रकारे हा कलश या ठिकाणी आचार्यांनी ठेवला. आणि यानंतर आता एकाग्रता लक्षण रूप मोक्ष मार्गाचे निरूपण करतात. आता नंतरचा अधिकार यांनी सुरू केलेला आहे, ज्याचं नाव आहे एकाग्रता लक्षण रूप मोक्ष मार्ग. यालाच श्रामण्य असे दुसरे नाव आहे. आणि या प्रकरणी प्रथमतः मोक्ष मार्गाचं मूलभूत साधन अशा आगमामध्ये प्रवृत्ती करवितात. पहिल्यांदा तर या गाथेमध्ये सांगितलं की जो श्रमण आहे हा श्रमण एकाग्रताला प्राप्त होणार आहे. याच्या जीवनात आगमाचा अभ्यास, स्वपरभेद विज्ञान हे होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शेवटी याची परिणती आत्मानुभूतीमध्ये व्हायला हवी. आगम अभ्यास देखील निरर्थक आहे जर आत्मानुभूती झाली नाही तर. कितीही पंडित झाला आणि आत्मानुभवा वाचून कधी न मुक्ती मिळे त्याला. आत्मानुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आपण म्हणतो भवाब्दी नौकामध्ये गिरणारीची, सोपानाची, म्हणजे एवढं तो सगळी यात्रा केली, एवढं सगळं काही केलं, पण एक आत्मानुभव जर जीवनात होऊ शकला नाही तर आमचं सगळं हे ग्रंथ, हा बाह्य फापट पसारा केवळ शुष्क ज्ञान आहे. म्हणून या ठिकाणी हे सांगितलं की आगमाभ्यास तर महत्वाचा आहेच आहे. आणि पहिल्यांदा प्रेरणा केली की पहिल्यांदा तुम्ही आगमाचा अभ्यास करा. श्रमणांसाठी ही प्रामुख्याने प्रेरणा दिली, कारण त्यांची भूमिका जी आहे मुनिपदाची आहे. मुनिपदामध्ये आत्महित साधता साधता परहित देखील त्यांना साधायचं आहे. जे जीवनामध्ये जागोजागी विहार करताना त्यांना श्रावक भेटणार आहे, त्यांना उपदेश देखील द्यावा लागणार आहे. आणि त्यासाठी त्यांना या सगळ्यांचं आगमाचं सांगोपांग विवेचन असणं गरजेचं असणार आहे. गाथा नंबर 232. गदो समनो एयगम निश्चिदस्य अर्थेषु निश्चित्ती आगमदो आगम चेठा तदो जेठा. गदो समनो एयगम निश्चिदस्य अर्थेषु निश्चित्ती आगमदो आगम चेठा तदो जेठा. समनो एयग गदो. श्रमण हा एकाग्रतेला प्राप्त झालेला असतो. एयग गदो एकाग्रतेला प्राप्त झालेला आहे. म्हणजे श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्याची परिणती एकाकार झालेली आहे. आणि एयगम अर्थेषु निश्चितस्य, ही एकाग्रता पदार्थाचा निश्चय झालेल्यांनाच प्राप्त होतं. आणि निश्चित आगमदो, पदार्थाची निश्चिती आगमज्ञानामुळे होते. आणि तदो आगम चेष्टा ज्येष्ठा, म्हणून आगमामध्ये प्रवृत्ती ही प्रधान आहे. एकाग्रता ही श्रमणांच्या जीवनात असणार आहे. त्यांनी एकाग्रता प्राप्त केलेली आहे. एकाग्रता प्राप्त करणाऱ्याला पहिल्यांदा वस्तू स्वरूपाचा निश्चय झाला पाहिजे. पदार्थाचा तो यथार्थ ज्ञाता असला पाहिजे. पदार्थाची निश्चिती आगमामुळे होते. आणि म्हणून
आगमामध्ये प्रवृत्ती ही प्रधान म्हटल्या जाते. अशा तऱ्हेचा आगमाभ्यास करण्याची सर्वप्रथम प्रेरणा या गाथेमध्ये दिलेली आहे. प्रथमतः तर ही गोष्ट सुनिश्चित आहे की श्रवण वास्तविक एकाग्रतेला प्राप्त झालेला असतो. एकाग्रता मन वचन कायेची एकाग्रता, ज्ञान दर्शन चारित्र्याची एकाग्रता अशी त्याच्या जीवनात त्यांनी साधलेली आहे. आणि एकाग्रता ही पदार्थाचा निश्चय करणाऱ्यालाच होते. ही एकाग्रता जी जीवनात साधली जाते ही एकाग्रता पदार्थाचा योग्य निर्णय झाल्यावरच होऊ शकते. परपदार्थ कसे आहे ते परिवर्तनशील आहे. आत्मा कसा आहे, आत्मा ही परिवर्तनशील आहे. प्रत्येक द्रव्य उत्पाद्य द्रव्य युक्तानी सहित आहे. त्याच्यामध्ये अनंत गुण आणि अनंत पर्यायी होतात आहे. या सगळ्यांना जेव्हा निर्णयात्मक रीतीने जाणल्या जाईल तेव्हाच बाह्य वस्तूकडे जी धावणारी वृत्ती आहे ही स्थिर होऊ शकणार आहे. जेव्हा त्याला हे ज्ञात होईल की जीवनामध्ये परकर्तृत्व आणि परभोक्तृत्व कुणीही कुणाचं घेऊ शकत नाही. माझा आत्मा स्वतंत्र आहे, प्रत्येक पदार्थ स्वतंत्र आहे, मी कुणाचाही नाही आणि कुणीही माझे नाही. अशा प्रकारच्या जेव्हा निर्णयाप्रती व्यक्ती पोचेल त्यावेळेला तिच्या जीवनात एकाग्रता येऊ शकते. म्हणजे समीचीन ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय एकाग्रता येऊ शकत नाही. म्हणून पहिल्यांदा सांगितलं की श्रवण ज्या अर्थी एकाग्र आहे त्या अर्थी एकाग्रता त्याला ही पदार्थाच्या निर्णयामुळे प्राप्त झालेली आहे. अर्थाचा निश्चय म्हणजे पदार्थाचा निश्चय हा आगमावरून होतो. आता पदार्थ परिवर्तनशील आहे, उत्पाद्य द्रव्ययुक्त आहे, जीवराशी अनंत आहे, पुद्गल राशी अनंत अनंत पट आहे. द्रव्य अशा प्रकारे स्वतःच्या स्वरूपामध्येच विद्यमान आहे, पराचं काहीही ग्रहण करू शकत नाही. प्रत्येक द्रव्याचं अलग लक्षण काय आहे या सर्वांचं ज्ञान आम्हाला कशाने झालं तर आगमाच्या माध्यमातूनच हे ज्ञान आम्हाला झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं म्हणून आगमामध्ये व्यापार करणाऱ्यालाच आगमावरून अर्थाचा निश्चय होतो. पदार्थ तेव्हाच समजेल जेव्हा आगमाचा अभ्यास आहे. आत्मा आम्हाला कधी समजणार जेव्हा आगम वाचू. आम्ही आत्मेचं स्वरूप आगमामध्ये वर्णन केलेलं आहे आणि त्याला जेव्हा आम्ही समजू तेव्हा आम्हाला आत्म्याचं ज्ञान होईल. परवस्तूचं ज्ञान कधी होईल जेव्हा सांगितलं की परवस्तू पण अशा जगात विद्यमान आहे. या सर्वांना आम्ही आगमाच्या द्वारे जाणून मगच आमचा निर्णय पक्का झाला. आगमाचं निमित्त कारण लागले आणि आमच्या मनाची निर्णय देण्याची क्षमता कारणीभूत झाली. आत्म्याने निर्णय दिला म्हणजे पहा कसं आहे जीवनामध्ये आम्ही म्हणतो श्रद्धा ज्ञान आणि चारित्र्य यांची एकता झाली पाहिजे. या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा सम्यक दर्शनाला ठेवतो आणि नंतर सम्यक ज्ञानाला ठेवतो. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग हा असे म्हणतो. परंतु सम्यक दर्शन होण्याच्या आधीची भूमिका ही भेद विज्ञानाची भूमिका असणार आहे. हे आगमाभ्यासाच्या माध्यमातून मी कोण आणि परवस्तू काय याची भावभासना असण्याची प्रवृत्ती असणार आहे. आणि त्यावेळेला जे ज्ञान निर्णय देईल, निर्णय शक्ती ज्ञानाची आहे. श्रद्धा निर्णय करू शकत नाही. श्रद्धा फक्त स्वीकारू शकते, निर्णय करू शकत नाही. एखादी पहा जुनी एखादी म्हणजे उदाहरण सांगते की जुन्या काळी ज्या मुली होत्या जवळजवळ 100-200 वर्षापूर्वीचा काळ गृहीत धरा की ज्या वेळेला मुली ह्या स्वतःचा पती स्वतः शोधत नव्हत्या. त्यांच्यासाठी त्यांच्या घरामधले जे ज्येष्ठ वडीलधारी व्यक्ती होती तेच वर संशोधन करत होते. वर संशोधन करून त्या ज्येष्ठ व्यक्ती घर पाहून येत, त्या घरामधले लोक कसे आहे हे बघत, त्यांची परिस्थिती कशी आहे, त्यांचं उत्पन्न कसं आहे
त्यांचं घरामध्ये एकमेकांशी सलोख्याने वागणं आहे का, या सगळ्या गोष्टींची चौकशी करून मग कुठे आपल्या मुलीसाठी एखादा मुलगा निश्चित करत असे. आणि हा मुलगा निश्चित केल्यानंतर मुलगी ही फक्त त्याला संमती देत असे. तिच्याजवळ दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तर अशा तऱ्हेने ही जी श्रद्धा आहे, मुलगी याचा अर्थ या ठिकाणी श्रद्धा घ्या. पहिल्यांदा ज्ञानाने निर्णय केला, ज्ञानाने सांगोपांग विचार केला, आत्मा काय, परात्मा काय, आत्म्यासाठी अनुकूल काय, प्रतिकूल काय, आत्म्याला कशाची आराधना करायची, याचा सगळा उहापोह हा पहिल्यांदा ज्ञानाने केला. आणि ज्ञानाने निर्णय दिला की हे तुझं आहे आणि हे पर आहे. आणि श्रद्धेने ते निमूटपणे स्वीकारलं. श्रद्धा ही कधीही निर्णय घेण्याच्या योग्यतेची नाही. श्रद्धा फक्त स्वीकार करू शकते. म्हणून श्रद्धेने ती गोष्ट स्वीकारली. आणि स्वीकारल्यानंतर जे ज्ञान झालं, पहिले ज्ञान होतच, पण त्यानंतर जे ज्ञान झालं ते समीचीन ज्ञान म्हटल्या गेलं. तर अशा तऱ्हेचं हे सगळं ज्ञान आम्हाला कशाच्या माध्यमातून झालं, तर आम्हाला आगमाच्या माध्यमातून झालं. म्हणून या ठिकाणी आगमावरून झालं. आणि म्हणून आगमामध्ये व्यापार म्हणजे स्वाध्याय हा सर्वश्रेष्ठ साधन उपाय आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला प्रेरणा दिल्या जाते, स्वाध्याय परमो तपहा असं म्हटलं जातं. जीवनात एक तरी गाथा अनुभवावी. तुकारामाचा वचन आहे की जीवनात एक तरी अभंग अनुभवावा. त्याच धर्तीवर आपण म्हणू शकतो की एक तरी गाथा आम्ही अनुभवावी. आणि अनुभवावी याचा अर्थ प्रतीतीमध्ये घ्यावी, नुसत्या शब्दांनी नाही. आमच्या अंतरंगामध्ये ती गाथा अशी हृदयस्थ कंठस्थ व्हायला पाहिजे की कुठेही आमच्या जीवनामध्ये ती दीपस्तंभाप्रमाणे आम्हाला प्रेरणा देणारी ठरायला हवी. इथपर्यंत आमचा हा आगमाचा अभ्यास आहे. म्हणून या आगमावरून आगमामध्ये व्यापार हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे. त्याविना दुसरी गती नाही. त्याशिवाय आम्हाला हे सगळं ज्ञान वस्तुस्वरूप आम्हाला समजू शकत नाही. आगमा व्यतिरिक्त पदार्थाचा निर्णय करणे शक्य होत नाही. आम्हाला आगमामध्ये किंवा ग्रंथांमध्ये एक उदाहरण मिळतं की महावीर स्वामींच्या गणधरांचं, इंद्रभूती गौतम गणधरांचं. इंद्रभूती गौतम गणधराच्या बाबतीत आगमाभ्यास नव्हता. ज्ञान असीम होतं. 500 शिष्य त्या प्रत्येक भावाचे होते. त्या ठिकाणी भाऊ होते अग्निभूती, वायुभूती आणि इंद्रभूती. इंद्रभूती म्हणजेच गौतम गणधर, गौतम गणधर, वायुभूती आणि अग्निभूती, तिघ हे सख्खे भाऊ. आणि या तिघांचेही 500 शिष्य होते. परंतु त्यांना आगमाचं ज्ञान नव्हतं. आणि म्हणून त्यांना द्रव्य काय आहे, काय वस्तू स्वरूप आहे याचं काहीही ज्ञान नव्हतं. म्हणून त्यांना त्रैकाल्यम, द्रव्य षटकम, नवपद सहितम जीव षटकाय लेशा या गाथेचा अर्थ त्या ठिकाणी समजू शकला नाही. का नाही समजला? कारण त्यांना आगमाचं यथार्थ ज्ञान नव्हतं. आणि आगमाचं ज्ञान नव्हतं म्हणून पदार्थाचा निर्णय त्यांच्या जीवनात नव्हता. समीचीन ज्ञान त्यांच्या जीवनात नव्हतं. त्यांचं ज्ञान जरी इतकं विस्तृत असलं तरी ते संशय, अनध्यवसाय अशांनी ग्रसित होतं. म्हणून ज्या वेळेला या श्लोकाच्या माध्यमातून महावीर स्वामींचं दर्शन त्यांना झालं तर त्यांचं ते मिथ्यात्व जीवनात निघून गेलं आणि श्रद्धेने स्वीकार केलं आणि श्रद्धा समीचीन बनली. अशी ही स्वाध्यायाची महिमा आहे. कारण 3 काळात ज्याला उत्पाद, व्यय, द्रव्य हे 3 लक्षण असतात अशा संपूर्ण पदार्थ समूहाच्या यथातथ्य ज्ञानाने आगमाचे अंतरंग सुस्थित अतएव गंभीर आहे. म्हणून उत्पाद, व्यय, द्रव्य त्रितयात्मक वस्तू स्वरूप कथन केलं.
हे वस्तू स्वरूप समजणं एवढं सहज शक्य नाही. तीनपणा एका समयात आणि एका पर्यायीत कसा घटित होणार, प्रश्न अनेक वेळेला आमच्याही मनात येतो आणि त्याचं उत्तर आम्हाला परत सापेक्षपणाने द्यावं लागतं की उत्पाद व्यय द्रव्य पाहत असताना एकच पर्याय अभिप्रेत आहे आणि एकच समय अभिप्रेत आहे, पण पाहण्याचे आमचे 3 आयाम आहे. त्यामुळे 3 दृष्टीतून ती वस्तू अशी 3 वेगवेगळ्या रूपामध्ये आम्हाला पाहायला मिळाली आणि हे आम्हाला कळणार आगमाच्या अभ्यासावरून. म्हणून हे 3 लक्षण असतात. अशा संपूर्ण पदार्थ समूहाच्या यथातथ्य यथातथ्य ज्ञानाने आगमाचे अंतरंग सुस्थित आहे आणि अतएव गंभीर आहे. म्हणजे मुळातच अत्यंत महत्वपूर्ण अशा रीतीने वस्तू स्वरूपाला ते प्रतिपादन करतात, कारण मुळातच वस्तू अशा प्रकारे गंभीर आहे. अशी वरपांगी एक आयामी वस्तू नाही, वस्तूच मुळात बहुआयामी आहे आणि बहुआयामी आहे, गंभीर आहे. तिचं अस्तित्व एक क्षणवर्ती नसून त्रिकालवर्ती वस्तूचं अस्तित्व आहे, एवढी गंभीर ती आहे. आणि त्या गंभीर वस्तूला समजण्यासाठी तेवढ्याच गंभीरपणे विचार करावा लागतो. तेवढीच आमची दृष्टी पूर्वापर सर्वांना बघणारी असावी लागते. पूर्वच्याही बघाव्या लागतात आणि अपर होणाऱ्याही बघाव्या लागाल आणि अशा तऱ्हेने वस्तू स्वरूप समजून घ्यावं लागेल. म्हणून आगम अत्यंत गंभीर आहे आणि सुस्थित असं आहे. आगमाला कुणीही शह देऊ शकत नाही. आगमामध्ये जे कथन आहे हे वितराग प्रणीत आहे. कसं कथन आहे आगमामध्ये? रत्नकरण शावकाचार मध्ये कारिका ठेवली, आप्तोपज्ञम मनुलंघम अदृष्टेष्ट विरोधकम तत्वोपदेशकृत सार्वम शास्त्रम का पथघट्टणम. हे आगम असं आहे की आप्तोपज्ञ, आप्तांनी सांगितलंय. आणि आप्त कसे आहे? तर आप्त आहे वितरागी, सर्वज्ञ, हितोपदेशी. आणि त्यांनी जे प्रतिपादन केलं त्याचं उल्लंघन कुणीही करू शकत नाही. असं अकाट्य, शह न देऊ शकणारं असं वस्तुस्वरूप त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून आगम मुळात सुस्थिर आहे आणि गंभीर आहे. अर्थनिश्चयाशिवाय एकाग्र सिद्ध होत नाही. जर अर्थाचा निर्णय झाला नाही, वस्तू स्वरूप समजलं नाही, तर आम्ही स्वमध्ये देखील यथार्थ रीतीने स्थित राहू शकत नाही. जेव्हा स्व आणि पर दोहोंचंही यथार्थ स्वरूप समजेल तेव्हाच आत्मा एकाग्र चिंतन करू शकतो, एकाग्रता त्याच्या जीवनात साधता येऊ शकते. कारण त्या व्यक्तीला पदार्थाचा निर्णय नाही, तो निश्चय करण्याच्या इच्छेने कदाचित व्याकुळ अंतःकरणाने सर्वथा दोलायमान होऊन अत्यंत तरलता किंवा चंचलता प्राप्त करतो. ज्याला वस्तू स्वरूपाचा योग्य निर्णय झाला नाही त्याला सतत सतत अधिकाधिक जाणण्याची इच्छा असते. शक्ती कमी आणि जाणण्याची इच्छा अतोनात. त्या इच्छेने हा आकुळ व्याकुळ होतो. जाणणं हा याचा स्वभाव आहे, पण जाणण्याची इच्छा हे याच्यासाठी बाधक आहे. आणि म्हणून अशा या अंतःकरणाने हा ग्रसित झाल्यामुळे अत्यंत तरलता, चंचलता जीवनामध्ये त्याची असते. एका वस्तूला जाणतो न जाणतो तोच. दुसऱ्या वस्तूला जाणायचं हा विकल्प त्याच्या अंतरंगात राहतो. म्हणजे जसं इच्छा आणि इच्छा तृप्ती यांचा मेळ कधी होऊ शकत नाही, त्याप्रमाणे जाणण्याची इच्छा आणि जाणणं यांचाही मेळ जीवनात साधत नाही. एखाद्या वस्तूला आम्ही आज जाणतोय, जसं समजा आम्ही आज पुस्तकाला जाणतो आहे, याचं स्वरूप आम्हाला समजलं आहे आणि कधी कधी आम्ही घरामध्ये 3-4 पुस्तकं नुसतीच वाचत राहतो. एकही पुस्तक आमचं पूर्ण आम्ही करत नाही. याच्यात नाही, त्याच्यातलं वाचू द्या, त्याच्यातलं वाचू द्या, असं वाचणं गैर नाही आहे, परंतु आम्हाला तळमळ आहे, अंतरंग
अंतरंगात चंचलता आहे आणि एकही आम्ही पूर्णपणे न वाचता अर्धवट अर्धवट ठेवतो आणि सार काय आहे त्या ग्रंथाचा हे पूर्णत्वाला नेत नाही. बऱ्याचदा सगळ्यांच्या जीवनात अशा प्रकारचं होतं. नवीन पुस्तक आणलं की आम्ही स्वाध्यायासाठी जे आधीचं पुस्तक काढलं असेल ते आम्ही ठेवून देतो किंवा त्याला विसरून जातो. ग्रंथ सुरू केल्यानंतर तो समाप्त करायलाच पाहिजे ही भावना आमची नसते आणि अशा तऱ्हेने अधिकाधिक ह्याच्यात काय आहे, त्याच्यात काय आहे, ते काय सांगत आहे, ते काय सांगत आहे, अशा नानाविध अशा उपक्रमांमध्ये आम्ही स्वतःचा अभ्यास जो आहे मुळात करायला पाहिजे तिथे मात्र विस्मृत होतो आणि म्हणून अशा तऱ्हेची ही चंचलता किंवा व्यग्रता जीवनात राहते जाणण्याच्या केवळ इच्छेने. कारण आगमाचा एक अक्षर जरी आम्ही जाणलं तरीही आम्हाला त्या ठिकाणी त्या अक्षरातूनही आम्हाला पूर्ण श्रुताची प्राप्ती होऊ शकते, हेही सत्य आहे. दुसरं, कदाचित कर्तृत्वाच्या ज्वराने परवश होऊन विश्वाला संपूर्ण पदार्थांना स्वयं उत्पन्न करण्याची इच्छा करून विश्व व्यापार रूपाने सर्व पदार्थांच्या प्रवृत्ती रूपाने परिणत झाल्यामुळे प्रतिक्षण वर्धमान क्षुब्धतेला रागद्वेषाला प्राप्त होतो आणि कधी कधी अनेक वेळा पराच्या कर्तृत्वाचा भाव इतका जास्त जीवनामध्ये असतो की मी या संपूर्ण विश्वाला माझ्या इच्छेनुसार परिणमवू शकतो. मी म्हणेल ती पूर्व दिशा अशा प्रकारची याची आग्रही आणि अनाठायी भूमिका आम्हाला बऱ्याच वेळा दिसते आणि अशा तऱ्हेने हा रागद्वेषाला जीवनात प्राप्त होतो. ज्या वेळेला तो आगमाभ्यास करतो त्यावेळेला त्याला हे जाणवतं की अरे मी परकर्तृत्व करूच शकत नाही. परकर्तृत्व हे माझ्या जीवनात कसं आहे याला तो जाणतो आणि अंतरंगामध्ये स्थिर परिणाम ठेवतो. पण जोपर्यंत आगमाचं यथार्थ ज्ञान होत नाही तोपर्यंत हा परकर्तृत्वाच्या नशेमध्ये रागद्वेषादी प्रवृत्ती करतो. तिसरं, कदाचित भोगण्याच्या इच्छेने परिणमित होऊन विश्वाला स्वयं भोग्य रूपाने ग्रहण करून रागद्वेष दोषांनी मनोवृत्ती कलुषित झाल्यामुळे वस्तूमध्ये इष्ट अनिष्ट विभागाने द्वैतरूप प्रवृत्ती करून की प्रत्येक ज्ञेय पदार्थानुसार परिणमित होत असताना अत्यंत अस्थिरतेला प्राप्त करतो. तसंच पहिल्यांदा सांगितलं की परकर्तृत्वाचा भाव याच्या जीवनात आहे, त्याचप्रमाणे परभोक्तृत्वाचा भाव याच्या जीवनात आहे. अज्ञानी अवस्थेत याची अशी मान्यता आहे की हे जग जणू काही माझ्या भोगण्यासाठीच निर्माण झालंय. जगामध्ये जितक्या वस्तू आहे याचा मी भोग घ्यायला पाहिजे ही एक अशी भयंकर अभिलाषा याच्या अंतरंगामध्ये विद्यमान असते. म्हणून संपूर्ण विश्व जणू भोग्य बनविण्याच्या दृष्टीने याचा प्रयत्न असतो आणि म्हणून रागद्वेषादी परिणतीच त्याच्या हातामध्ये येते आणि अशा तऱ्हेने वस्तूमध्ये पण इष्ट अनिष्ट अशी बुद्धी करून हा सदैव वस्तूमध्ये द्वैतपणा पाहतो. वास्तविकतः वस्तू ही एकरूप आहे. वस्तूमध्ये नैष्टपणा आहे ना अनिष्टपणा आहे, पण याच्या मान्यतेमध्ये हा असा वस्तू स्वरूपामध्ये भेद करतो आणि ज्ञेय पदार्थानुसार परिणमित होतो. असं याचं ज्ञेय पदार्थानुसार सदैव ज्ञेयार्थ परिणमन सुरू असतं आणि म्हणून हा अत्यंत अस्थिरतेला प्राप्त होतो. म्हणून या तीन कारणांनी कृतनिश्चय, निष्क्रिय आणि निर्भोग अशा भगवान आत्म्याला की जो जणू युगपत सर्व विश्वाला पिळून बसला असतानाही विश्वरूप न झाल्याने एक रूप आहे न पाहण्याला सतत व्यग्रताच होते. अशा तऱ्हेने या तीन माध्यमातून हे सांगितलं
की हा कृतनिश्चयी आहे, म्हणजे निर्णय करणारा आहे. दुसरं सांगितलं निष्क्रिय आहे, पराचं कर्तृत्व हा घेऊ शकत नाही. आणि तिसरं सांगितलं की हा निर्भोग आहे, पराला भोगू शकत नाही. आणि या आत्म्यानी, अशा या आत्म्यानी सर्व केवल ज्ञानी जे आहे त्यांनी जणू काही या विश्वाला एका समयात असं जाणलेलं आहे, आणि तरी देखील तो विश्वरूप बनला नाही. सकल ज्ञेय ज्ञायक तदपि निजानंद रसलीन, अशा प्रकारे याची प्रवृत्ती आहे. आणि अशा या स्वरूपाने तो असा आत्मतत्व आहे. परंतु हे न पाहणाऱ्याला, असं जो आत्मस्वरूप पाहत नाही, त्याला मात्र निरंतर व्यग्रता जीवनात असणार आहे. आज आपण इथे थांबूया. प्रकरण थोडंसं वेगळ्या धर्तीवर आपल्याला या ठिकाणी सांगितल्या गेलेलं आहे, आगमाभ्यासाची प्रेरणा करण्याचं. आणि आगमाभ्यास का करायचा, 3 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. की पहिल्यांदा तर आम्ही कृतनिश्चयी बनलं पाहिजे, म्हणजे वस्तू स्वरूपाचा निर्णय करता येण्यासाठी आगमाभ्यास करा. आम्ही पराचं कर्तृत्व घेऊ शकत नाही, यासाठी देखील आगमाभ्यास महत्वाचा. आणि मी परपदार्थाला भोगू शकत नाही, अशा रीतीने आत्म्याचा निर्भोग स्वभाव समजण्यासाठी देखील आगमाभ्यास करणं गरजेचं आहे. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.